सोडवेच ना ते पुस्तक, इतकं सुंदर पुस्तक. आणि त्याच्यानंतर आतमध्ये कुठेतरी असं जाणवायला लागलं की नाही, एकदा नर्मदा परिक्रमा आपण केली पाहिजे. फक्त मैयाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा पाय ठेवले तटावर आणि बसलो तिच्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये, कमाल एक अनुभव आणि कमाल शांतता होती. आणि तर त्याच्यासाठी म्हटलं मी मैया तुला शरण आली असं. तर म्हटलं मला माझ्यामध्ये हा जो एक बदल आहे ना हवाय तो मला, की माझं सगळं अनवधानात की मी असा हात, म्हटलं टेंगुळ येऊ नये म्हणून मी आपला असा हात धरला तर माझा पूर्ण हात रक्ताने पूर्ण हे झाला होता, भरला होता. आणि तिने सांगितलं की जरा थांबता का म्हणे तुम्ही. मी म्हणे ना त्यांना बघते त्यांची जखम काही खोल नाही ना गेलेली. हा मैयाने दिलेला तुम्हाला आशीर्वाद आहे असं समजा, असं मला म्हणाली. आणि मी तिला धन्यवाद म्हणायच्या आत त्या बाई कुठे निघून गेल्या मला कळलंही नाही. मला आधी नर्मदाष्टक म्हणते. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भंग रंजितम द्विषत्सु पापजात जातकारी वारि संयुतम कृतांत दूत काल भूत भीतिहारि वर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. त्वदम्बुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकं सुमत्स्य कच्छ नक्र चक्र चक्रवाक शर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. महागभीर नीरपूर पापधूत भूतलं ध्वनत् समस्त पातकारी दारितापदाचलं जगल्लये महाभये मृकुण्डु सुन्नु हर्म्यदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. नमस्कार, मी भरत मुकुंद ताम्हनकर. भारत भ्रमंती चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे आलेले आहेत स्मिताताई बर्वे, ज्यांनी नर्मदेची 18 दिवसाची बसनी परिक्रमा केलेली आहे. तर त्यांच्या अनुभवाविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, नर्मदा परिक्रमेच्या, आणि त्यांच्या स्वतःविषयी पण त्या आपल्याला थोडी माहिती सांगतील. नमस्कार ताई. नमस्कार. मी स्मिता घनश्याम बर्वे. मी संगीत शिक्षिका म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेत 24 वर्ष कार्यरत होते. त्याच्या आधी मी इतर शाळांमध्ये सुद्धा नोकरी केलेली आहे, संगीत शिक्षिका म्हणूनच. कारण मी शिक्षणाच्या म्हणजे ग्रॅज्युएशनच्या आधी मी विशारद झाले. त्यामुळे कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतानापासून मी संगीत शिक्षिका म्हणून कोसबाडला अनुताई वाघ यांच्या संस्थेमध्ये कार्यरत होते. आणि संगीताचा वारसा आमच्या घरामध्ये पहिल्यापासून होताच असल्यामुळे मी संगीत शिक्षिका झाले. तर तुम्हाला नर्मदा परिक्रमा करावी असं कधी वाटलं आणि का वाटलं? खरं सांगायचं म्हणजे नर्मदा परिक्रमा करावी हे 25 ते 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला जगन्नाथ कुंट्यांचं नर्मदे हर नावाचं पुस्तक जेव्हा वाचनात आलं,
तेव्हा ते इतकं झपाटून वाचायला म्हणजे खूपच सोडवेच ना ते पुस्तक, इतकं सुंदर पुस्तक. आणि त्याच्यानंतर आतमध्ये कुठेतरी असं जाणवायला लागलं की नाही, एकदा नर्मदा परिक्रमा आपण केली पाहिजे. फक्त त्यांनी तो पायी प्रवास केलेला, एवढं तर शक्य नव्हतं. पण एक कुठेतरी आतमध्ये ना अशी एक उर्मी होती की नाही, नर्मदा परिक्रमा आपण केलीच पाहिजे. नक्कीच. मग त्याच्यानंतर तुम्हाला कशी म्हणजे बसनी करावी, तर तुमचं कसं ठरलं काय? बसनी म्हणजे हे मला वाटतं पूर्वी फार बसनी, हे आता काहीतरी बसचं हे निघालेलं आहे, पण पूर्वी तर पायीच सगळ्यांनी परिक्रमा केलेली होती. तर माझ्या पूर्ण म्हणजे आता नोकरीच्या ह्याच्यामुळे मला तसं जमलं नाही त्यावेळेस. म्हणजे बरेच वर्ष असं हे आई वडील होते, आई नंतर म्हातारी, वडील म्हातारे, आणि मग त्याच्यानंतर त्यांना एवढं कुठेही टाकून जाऊन कुठे जावं बाहेरगावी, तर ते शक्य नव्हतं. त्या परिक्रमेला 5-6 महिने लागतात. आणि त्यामध्ये असं झालं की बसनी सुद्धा परिक्रमा होऊ शकते हे कुठेतरी कानावर आलं. पण त्या गोष्टीला सुद्धा एक 2-3 वर्षांनी माझा योग आला. हो. आणि हे मुख्य म्हणजे मला आपल्या इकडे दोस्ती टूर्स अँड ट्रॅव्हल्स नावाची एक ट्रॅव्हल नाही, ठाण्याची कंपनी आहे. तर त्यांचा मला पत्ता मिळाला, आणि तो पत्ता आपल्याकडच्या सुधा बापट म्हणजे अरुणा बापट त्यांनी मला दिला, आणि त्यांनी नंबर दिला मला. त्याच्यामध्ये जे शेखर पार्टे नावाचे जे गृहस्थ आहेत, तर त्यांच्याशी माझा संपर्क झाला सुरुवातीला आधी. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ठरवलं? आणि मग त्यांना मी फोन केला, आणि ते इतके छान, मला इतकं सुंदर त्यांनी सांगितलं परिक्रमेविषयी, की आपलं कसं असतं तिथे परिक्रमेचं काय असतं. आपण शास्त्रोक्तच करणार आहोत, फक्त बसनी करणार आहोत, कारण तो जवळजवळ 3,500 किलोमीटरचा प्रवास आहे. तर तो 18 दिवसात आपल्याला कॅच करायचा आहे. तर त्याच्यामुळे ते खूप छान त्यांनी हे केलं, आणि मग तिथून मला प्रेरणा मिळाली. बरं, तुम्ही बसनी जाणार होतात, तर मग तुमच्या मैत्रिणी बरोबर होत्या की एकट्याच गेल्यात की कसं काय? नाही, माझ्या मैत्रिणींना मी आधी कॉन्टॅक्ट केलं, आणि त्या एक एक करून अशा आम्ही 4 जणी जमलो. हो. तर 4 आम्ही ठरवलं की आता आपण जायचं फायनली असं. तर त्याच्या आधी आपल्याकडे सुवर्णा फडके नावाच्या एक आहेत भगिनी, तर त्यांच्याकडे त्या आदल्या वर्षी जाऊन आल्या होत्या याच वाहन परिक्रमेने. तर त्यांच्याकडनं मला खूप छान सुंदर माहिती मिळाली. आम्ही मग 4 गेलो होतो त्यांच्याकडनं माहिती घेण्यासाठी की तयारी आणि काय जे असेल ते. मग नर्मदा परिक्रमा बसनी करताना पण काही विशेष तयारी करायला लागली की नॉर्मल जसं आपण? म्हणजे नाही, आता 18 दिवस आहेत त्यामुळे ते कपडे आणि हे, कारण पहिली आपल्याला काही कल्पना नसते की आपण कमीत कमी कपडे घ्यावे किंवा काय. तरी आम्ही खूपच बेतानी घेतले होते, पण तरी सुद्धा 18 दिवस 3 बॅगा आमच्या झाल्या, प्रत्येकीच्या 3-3 बॅगा झाल्या. हो हो हो, तेवढं लगेच घेऊन करायचं. आणि तयारी म्हणजे दुसरं काय, त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं होतं की पूजा साहित्य आपलं घेऊन यायचंय, तुम्हाला दिवे सोडायचे असतात प्रत्येक घाटावर जेव्हा तुम्ही हे करता त्यावेळेला, तर ते सगळे मग ते पूजा साहित्य पण होतं आमच्या बरोबर सगळं. बरं, परिक्रमा तुम्ही म्हणजे ठरवलं बसनी करायचे, तर तेव्हा ठरवल्यापासून चालू होईपर्यंत मध्ये काही अडचणी आल्या का? कारण असं बऱ्याच ठिकाणी बघण्यात आलंय की जेव्हा आपण काही चांगलं काम ठरवतो तेव्हा नेमकं काय ना काय त्याच्यात अडचण येते, कधी आजार पण येतं किंवा कुठे काहीतरी वेगळं. नाही म्हणजे खरोखर की तिने ते बोलावलं होतं म्हणून असेल कदाचित, माहिती नाही, पण असं काहीही अडचणी आल्या नाहीत आम्हाला. परिक्रमेत तुमची दिनचर्या कशी असते? म्हणजे बसनी तुम्ही सुरुवात करायची, तर मग तुमची दिनचर्या काय असायची? बसचा प्रवास किती वेळ मुक्काम काय कसं? बसचा प्रवास असायचा, काही वेळेस खूप मोठा प्रवास असायचा. आणि दिनचर्या म्हणजे असं की साधारणतः जर आपल्याला एखाद्या लांबच्या जागी जर एखाद्या तटावर मैयाच्या जायचं असेल, तर मग आम्हाला 5 वाजताच उठवलं जायचं, आणि मग 5 वाजता उठून सगळं स्वतःचं आवरून आणि हे करून 6-6:30ला पहिला चहा त्यांचा यायचा, तो चहा घेऊन आम्ही आम्ही बस मधून प्रवास करायला सुरुवात करायचो. तुमचं पहिलं ठिकाण कुठलं होतं? म्हणजे वसईतून तुम्ही निघालेत की ठाण्यावर निघाले? नाही, आम्ही काय केलं, आम्ही वसईला ट्रेन पकडली. आधी ट्रेनचा प्रवास होता, तो होता उज्जैन पर्यंत, मध्य प्रदेश. आणि मग तिथून आम्ही उज्जैनवरनं त्यांनी बस आम्हाला पूर्ण परिक्रमेसाठी हे केली होती. उज्जैन मध्ये पहिलं तुम्ही
अमरकंटकवरून नाही, उज्जैनवरनच आम्ही चालू केली. म्हणजे परिक्रमा ऍक्च्युअली चालू आमची 2 दिवसानंतर खरी आम्ही उचलली परिक्रमा. कारण परिक्रमा उचलणं असं म्हणतात. हा, तर उज्जैनला आधी महाकालेश्वर आणि हे सगळं त्याची पूर्ण आम्ही दर्शन वगैरे सगळं घेऊन आणि मग उज्जैनमध्ये एक दिवस प्रवास, एक दिवस आमचं राहण्याचं हे होतं आणि मग तिथे एक इच्छापूर्ती गणपती आणि असे बरेच काही छान छान देवळं होती आणि महाकालेश्वरचं हे होतं, त्याची भस्मारती असते आणि हे सगळं ते आधी आम्ही सगळं हे करून मग दुसऱ्या दिवशी आम्ही इंदोरला गेलो. ओंकारेश्वर परिक्रमा. हो, म्हणजे ओंकारेश्वर साधारण 90% 95% लोक ओंकारेश्वरनच परिक्रमा उचलतात. बरोबर, कारण ती शेवटी तिकडे येऊन परत संपवायची असते, त्यामुळे तिथून उचलतात सगळे. बरं, दररोज तुम्ही जे प्रवास करायचा बसनी 100-150 ते 200 किलोमीटर दररोज चालायचं, तर तेव्हा कधी काय त्रास झाला का बसनी प्रवास करताना? बसनी प्रवास करताना असा त्रास असा नाही झाला, कारण छान तो निसर्ग छान. आणि मुख्य काय माहितीये, म्हणजे आम्ही आमच्या विंडो सीट असल्यामुळे मला तर विंडो सीट म्हणजे जरी विंडो सीटच्या शेजारी आम्ही अशा आलटून पालटून बसायचो मैत्रिणी, तरी ना असं मैया कुठे दिसते का हे बघायला आम्ही उत्सुक असायचो सतत. आणि मग थोडीशी जरी तिची हे झाली ना तरी आम्हाला खूप मनाचा आनंद व्हायचा आम्हाला मानसिक. तर तुम्ही पहिल्यांदा जेव्हा नर्मदा परिक्रमा सुरुवात करताना नर्मदेवर गेलात, ह्याला कशाला आपण जिथून सुरू करतो ओंकारेश्वर, ओंकारेश्वरला जिथे तुम्ही दर्शन घेतलं नर्मदेचं, तर तुम्हाला काय जाणवलं तिथे तटावर? नाही, आधी व्हायब्रेशन जाणवले? नक्कीच. म्हणजे ओंकारेश्वरला आम्हाला आधी सांगण्यात आलं की इथे आपल्याला स्नान पहिलं करायचंय. स्नान झाल्यानंतर कपडे बदलून आपण इथे आपला संकल्प सोडायचाय. तर ते सगळे भटजी लोक वगैरे येऊन आणि हे करून तो आपण संकल्प सोडतो त्याचा. पण त्याच्या आधी जेव्हा नर्मदा मैयाच्या ह्याच्यामध्ये जेव्हा पाय ठेवले तटावर आणि बसलो तिच्या पाण्याच्या ह्याच्यामध्ये, कमाल एक अनुभव आणि कमाल शांतता होती. आणि उत्स्फूर्त नर्मदे हर हे जे काही एक आलं ना उत्स्फूर्त त्या ह्याच्यातून, ते खूप छान होतं. कारण मी उत्तर वाहिनी केली, त्या तटावर गेल्यानंतर त्याची जादूच वेगळी आहे. प्रश्नच नाही, अगदी अगदी नर्मदेच्या तटावर तिची जी ऊर्जा आहे ती जाणवते आपल्याला असं. तर तुम्हाला आता परिक्रमा करताना काही अनुभव आले असतील, तर काही चांगले अनुभव, काही वाईट अनुभव, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? वाईट अनुभव काहीच नाही आले, सगळे आले ते चांगलेच अनुभव होते. आणि मुख्य म्हणजे अनुभव सांगायची गोष्ट अशी की प्रत्येक तटावरती तिचं वेगळं आम्हाला आनंद घेतला आम्ही, वेगळं रूप तिचं आम्हाला दिसलं प्रत्येक ह्याच्यावरती. म्हणजे उज्जैन नंतर ओंकारेश्वर, ओंकारेश्वर नंतर आम्ही त्या याला गेलो, उज्जैन पहिलं, नंतर ओंकारेश्वरला आम्ही परिक्रमा उचलली आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडनं ओंकारेश्वराचं हे पाणी तिथे मैयाचं घ्यायचं असतं आणि ते पाणी घेऊन आपण ओंकारेश्वरचं जो शंकराची हे आहे त्याच्यावरती आपण ते व्हायचं असतं. लगेच ममलेश्वर आहे, तिथे ममलेश्वरवरती सुद्धा आपल्या मैयाच्या ह्याचा पाण्याचा अभिषेक करायचा असतो आणि मग परत ते पाणी पुन्हा उचलायचं त्या ह्याच्यातून आणि मग परत पुढची परिक्रमा सुरू करायची. ममलेश्वरवरनं बडवाणी, ममलेश्वरवरनं आम्ही बडवानीचं पण छान आहे हे घाट आणि हे सगळं खूप मस्त होतं. हो, सगळं म्हणजे असे सगळे आमचे हे इतके मधला एक आमचा ह्याचा प्रवास, एक बोटीचा एक प्रवास आपल्याला करावा लागतो मध्ये. मग ते तिकडनं आपल्याला ती समुद्राची हे तिचा जेव्हा तो हे होतो त्यावेळेला समुद्र पार करून आपल्याला ते गावाचं नाव मी विसरलोय, समुद्र पार करून जातात तिकडे मिठी तलाई समुद्र तुम्हाला पार अप्रतिम. आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा मैयाचं पाणी थोडंसं ओतायचं समुद्रात, समुद्राचं थोडंसं पाणी घ्यायचं. ते खंबातची जी खाडी आहे त्याच्यामध्ये तिचा आणि समुद्राशी संगम होतो.
आणि ते तिथून बोटीतून होय. जाताना कसा अनुभव आला? बोटीतून बरेच जण हा घाबरतात नाही, बोटीतून जाताना थोडासा त्रास मला झाला. हा. कारण असं होतं की ती होती डिझेलवर चालणारी हा. बोट, आणि नेमकं असं झालं की आम्हाला ना मागची बाजू मिळाली होती की जिकडे बोटीचं इंजिन बरोबर. असतं, सतत हा. त्याचा धूर आणि येतो. थोडासा हो. धूर ऍक्च्युअली निघाला नाही, पण बरोबर. थोडस ना वास येतो वातावरणात त्याचा. तो हा. वास, एक स्मेल, आणि ते ना त्याचं जरा थोडासा त्रास झाला. बरोबर. आणि ती हलते पण फार. हलते खूप हलते. हो. आणि त्याच्यामुळे उतरल्यानंतर जरा थोडस वॉमिटिंग सारखं थोडासा त्रास झाला, बरोबर. पण नंतर ओके. बाकी परिक्रमेत तुम्हाला आजारपण वगैरे असं काही? नाही, बिलकुल नाही. मैयाच्या कृपेने सगळं मैयाच्या व्यवस्थित, कृपेने सगळं फार व्यवस्थित. सुंदर सगळं झालं. हो. हो. एखादा म्हणजे तुमचा कुठला असा अनुभव आहे की बाबा तटावर बसल्यावर कसं वाटलं, काय वाटलं, एखादा विशेष हो अनुभव? हो, विशेष अनुभव म्हणजे असा की ज्या वेळेला अमरकंटक तिथे आम्ही गेलो होतो, तर तिथे कपिलधारा, बरोबर. तर तो जो कपिलधारेचा जो प्रपात आहे आणि दूधधारा, कपिलधारा, आणि तो पूर्ण सगळा जो प्रवास आहे ना, तो पायी करायचा आहे आपल्याला. एक 2-2.5 किलोमीटर जंगलातून तो रस्ता आहे. आणि तिथे त्या कपिलधारेच्या ह्याच्यावरती आपण पोचल्यानंतर, तर तिथे आमचं स्नान आणि हे सगळं आटपलं, आणि तिथे खूप अशा ना गुहा आहेत. तर त्या गुहेमध्ये शिरल्यानंतर एक वेगळंच काहीतरी असं तो एक हे, आणि मैयाची मूर्ती असलेला एक कोणीतरी साधू बाबा बसले होते तिकडे, आणि असं भस्म वगैरे सगळं असं लावलेलं अंगाला, आणि असं सगळं. तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं, तिथे पैसे ठेवले, त्यांना नमस्कार केला आणि बाहेर पडलो. तर माझ्या बरोबर त्यावेळेला आम्ही 3 जणी होतो. मी, नंतर माझी एक मैत्रीण अच्युता भानसिंग म्हणून, ती आपल्या सायन रुग्णालयात नर्स म्हणून होत्या त्या. नंतर उल्का बर्वे म्हणजे मानसी बर्वे, त्या आता इथे राधाकृष्ण मध्ये राहतात. त्या आम्ही 3 जणी एकत्र होतो, कारण आम्ही स्नान वगैरे केलं आणि कपडे वगैरे बदलून आम्ही 3 जणी भेटलो. तर आमचे लोक तेवढ्यात कुठेतरी म्हणजे आजूबाजूला माहिती नाही, दिसेनासे झाले अचानक. खूप शोधलं आम्ही त्यांना, खूप शोधलं. मग एखाद वेळेस आम्हाला असं वाटलं की नाही, आम्ही गुहेमध्ये गेलो तर त्यावेळेला बहुतेक ते मिस झालं असेल काहीतरी. तर खूप शोधलं, बराच वेळ तिथे आम्ही काढला वेळ. पण मग शेवटी मी अच्युताला म्हटलं की अगं आपण जाऊया उल्का हळूहळू वरती चढून, जिथे आपली सुरुवात झाली होती जंगलात यायला, आणि तिथे तर तिथे एक चौथरा आहे म्हणजे बांधलेला छान. तर तिथे, आणि असा वर्ण साईडनी असा छान प्रपात, सुंदरपैकी असा तो मैयाचा तो एक आवाज, आणि हे अतिशय सुंदर गुंज असते ती. म्हटलं इथे बसूया, म्हणजे आपल्याला आपल्याकडची येणारी माणसं दिसतील. आणि तेव्हा आम्ही बसलो, मी बसले, माझ्याजवळ अच्युता बसली, तिच्याजवळ उल्का बर्वे बसल्या. तर आम्ही 3 जणी बसलो, आणि अशाच गप्पांच्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं, मी जी आलेली आहे ना नर्मदा परिक्रमेला, तर म्हटलं सगळं माझं काय म्हणतात ना, असं पापक्षालन करायला आले. म्हणजे म्हटलं माझ्याकडून कोणी कधी दुखावलं गेलं असेल, कोणी काही एक झालं असेल, सॉरी, तर त्याच्यासाठी म्हटलं मी मैया तुला शरण आली असं. तर म्हटलं मला माझ्यामध्ये हा जो एक बदल आहे ना, हवाय तो मला, की माझं सगळं अनवधानाने कोणी जर माझ्याकडनं दुखावलं गेलं असेल, तर म्हटलं मला ह्याचं तू म्हटलं पापक्षालन कर या सगळ्या गोष्टींचं. माझ्या तू केलंयस की नाही मला काय माहिती नाही. एवढं वाक्य मी बोलतीये भरत दादा, तेवढ्यात माझ्या डोक्यामध्ये वरती एक दगड बसला. असं दगड इतक्या जोरात, म्हणजे की मला कळेच ना. म्हटलं अरे आता इथे कोणीच नाही, आणि दगड वर्ण कसा काय कोणी मारला असेल हा दगड. आणि इतकी माझ्या मस्तकात गेली कळ, की मी असा हात, म्हटलं टेंगुळ येऊ नये म्हणून मी आपला असा हात धरला, तर माझा पूर्ण हात रक्ताने पूर्ण हे झाला होता, भरला होता. आणि सगळं रक्त हळूहळू सगळं माझ्या चेहऱ्यावरनं हे व्हायला लागलं. ती अच्युता घाबरली, हो स्मिता ताई थांबा थांबा, हो रक्त खूप येत आहे, रक्त. तर तिच्याकडे यूज अँड थ्रोचे मास्क होते नवीन, तिने पटापट ते पाकिट फोडलं, काढले 3-4 मास्क, एक लावला रक्त थांबेना, दुसरा लावला रक्त, असे 3-4 मास्क तिने लावलं डोक्यावरती, पण रक्त काही थांबायला तयार नाही. तेवढ्या ह्याच्यामध्ये मागून एक छोटासा मुलगा, म्हणजे किती एक 7-8 वर्षाचा, असा किडकिडीत काळा बिळा एकदम असा ना, तर तो मुलगा, ओ मैया जी आपको लगा क्या. तर आम्ही म्हटलं हा उनको लगा है. ते अच्युता, मी तर त्या ह्याच्यामध्येच नव्हते, माझं काहीतरी वेगळंच आहे.
ती पटकन म्हणाली की अरे बेटा इधर आओ इधर आओ. तर तिने माझ्या हातातला पटकन रुमाल घेतला आणि त्याला म्हणाली त्या मुलाला, अरे ये रुमाल लेके जाओ उधर, वो मैया के इसमें ना डुबो के ना उसको निचोड़ने का नहीं, ऐसा ही लेके आओ. तर त्यांनी आणला. मग तिने पहिल्यांदा माझा सगळा चेहरा वगैरे पुसून घेतला, रक्त चालूच होतं. ती परत ती म्हणाली की अरे जाओ जाओ वापस लेके आना वो मैया का ये ना पाणी उसमें, हा वो वापस. तो तसा धावत गेला, परत आला आणि ते मैयाचं पाणी अक्षरशः म्हणजे गळतच होता ना तो रुमाल. त्या अच्युतांनी फक्त असं मला म्हणाल्या, स्मिता ते हात धरावरती, आणि ते मैयाचं पाण्याचं हे धरला. एका क्षणात रक्त थांबलं, तिथल्या तिथे बसलं रक्त, तिथल्या तिथे. तोपर्यंत खूप सारी भोवती गर्दी जमा झाली होती. काय झालं काय झालं काय, आणि बहुतेक सगळे महाराष्ट्रीयनच होते. पण तेवढ्या ह्याच्यामध्ये अच्युतानी काढला तो रुमाल सगळा माझा, आणि तेवढ्यात मागून एक व्यक्ती म्हणजे एक बाई आली आणि तिने सांगितलं की जरा थांबता का म्हणे तुम्ही. मी म्हणे ना त्यांना बघते त्यांची जखम काही खोल नाही ना गेलेली, म्हणून म्हणे मी रेकी देते त्यांना, असं बोलली पटकन. आणि तिने माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला म्हणाल्या की मला माझे हाताचे स्पंदन तुम्हाला जाणवतायत का. म्हटलं हो जाणवतायत. बस तुमची जखम बिलकुल खोल नाहीये, तुम्हाला जखम झालेलीच नाहीये, हा मैयाने दिलेला तुम्हाला आशीर्वाद आहे असं समजा, असं मला म्हणाली. आणि मी तिला धन्यवाद म्हणायच्या आत त्या बाई कुठे निघून गेल्या मला कळलंही नाही. मलाही कळलं नाही, माझ्या बरोबरीच्या दोघींनाही कळलं नाही. तर सगळेजण म्हणजे मला तिथे असं वाटलं की अरे कितीतरी रूपाने मला आज मैया भेटली. तो छोटा मुलगा धावत आला, ती अच्युता, ती उल्का होती माझ्या बरोबर. जर मी एकटी असते तर मी काय केलं असतं. आणि ऍक्च्युली तो दगड बसलेलाच नव्हता, झाडावरती माकडं इकडून तिकडे हे करत होती, उड्या मारत असताना त्या झाडाचं एक मोठं साल, जाड असं एवढं जाड साल, तर ते साल त्या ह्याच्यामधून उभंच्या उभं माझ्या इथे लागलं डोक्यात. आणि ते साल पडलेलं मी बघितलं. आणि ते त्या मुलाने सांगितलं, नहीं नहीं पत्थर नहीं है, वो ऊपर ना बंदर बैठा है, उसने वो छिलका वो मस्ती मस्ती में गिरा, वो आपके सिर पे लगा है, असं तो बोलला. म्हणजे मैयाने तुमचं पापक्षालन करून घेतलं. हो, कारण हे म्हणतात की तुम्हाला ना काहीतरी तुम्ही परिक्रमेला जाता तेव्हा काहीतरी इंजुरी होते आणि तुमच्या ह्याच्यातलं जे रक्त असतं ना ते थोडंसं मैया आपल्या ह्याच्यात घेते, असं हे म्हणतात. म्हणजे हे मी नाही सांगत, हे जे बऱ्याच जणांनी हे अनुभव म्हणजे ज्यांनी पायी परिक्रमा केली किंवा हे इव्हन चितळे ताई, आपल्या प्रतिभाताई चितळे, त्यांना सुद्धा अशी इंजुरी झाली होती किंवा हे. तर मला माहिती नाही की हे मला तिचा आशीर्वाद होता. आणि हे वाक्य बोलतेय मी तेवढ्यात ती घटना घडावी म्हणजे हे म्हटलं नाही, काहीतरी हे आहे. खूप छान अनुभव. बरं स्मिताताई, परिक्रमेमध्ये जेव्हा बसनी आपण जातो तर तिथे ती राहण्याची व्यवस्था वगैरे कशी करतात, म्हणजे आश्रमात करतात की हॉटेल घेतात, तर त्याची व्यवस्था कशी असते, म्हणजे ज्याला कोणाला आता परत करायची असेल बसनी त्यांना त्याची थोडी माहिती मिळेल. दोस्ती टूर्स ट्रॅव्हल्स वाल्यांचं हे एक वैशिष्ट्य असं आहे की राहण्याची व्यवस्था उत्तम, म्हणजे चांगली हॉटेल्स, अतिशय छान एसी हॉटेल वगैरे बुक करून ते फार म्हणजे प्रवासाचा शीण जो असतो ना तो त्याच्यामुळे जातो आपला. आणि जेवणाची पण क्वालिटी, म्हणजे ते एकतर त्यांनी आम्हाला आधी सुरुवातीला पूर्ण इन्स्ट्रक्शन्स मध्ये हे सांगितलं होतं की कुणीही कृपा करून बाहेरचं खाऊ नका. आपल्याकडे भरपूर खायला प्यायला आहे, कारण काय होतं बाहेरचं काही खाल्लं तर कुणाला काही त्रास होऊ शकतो, कुणाला बाधू शकतं, काही होऊ शकतं. तर आपल्याला तसं करायचं नाहीये. आणि त्यांची फूड क्वालिटी एकदम अफलातून, म्हणजे 18 दिवसामध्ये आम्हाला कधीही नाश्ता तोच नाही, 18 दिवस वेगळा नाश्ता, जेवणात सुद्धा भाज्या वेगवेगळ्या, अध्यात्म आणि प्लस आनंद पण सगळं. हो, अगदी 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 प्रश्नच नाही. खूप छान, खूप छान. राहण्याची त्यांची चांगली व्यवस्था उत्तम. म्हणजे मी तर उलट सांगेन की कोणाला जर अशी वाहन परिक्रमा करायची असेल तर मुद्दाम दोस्ती टूर्स बरोबर जरूर जा. बरोबर. परिक्रमा करताना तुम्हाला असा कधी कंटाळा आला का? 18 दिवसाचा प्रवास आहे, आपल्याला कसं असतं आपण घरापासून जास्त लांब राहत नाही,
तर 3-4 दिवसात कंटाळा येतो आणि वाटतं आता बस आता चला घरी जाऊया. असं नाही तुम्हाला कधी वाटलं नाही, का? कधीच वाटलं नाही. असं कारण कधी? काय तिचा प्रत्येक वेगवेगळा जो घाट बघण्याचा एक ती एक बरोबर. आतमध्ये एक हे होती ना, हा. म्हणजे खूप इच्छा होती की बरोबर. नाही हे आपल्याला हा कसा आहे काय आहे. बरोबर. एक तो सेठानी घाट तर केवढा बरोबर. मोठा आहे हो. होशंगाबादचा, हा. बापरे प्रचंड मोठा घाट आहे, बरोबर. अतिशय आणि सुंदर, प्रत्येक घाटावर मंदिरं पण चांगली खूप सुंदर मंदिरं, हो. खूप सुंदर नेमावर. बघण्यासारखी, हो. ते तर म्हणजे तिचं नाभिस्थान म्हणतात. नाभिस्थान. नंतर आम्ही याला भेडा घाटला गेलो होतो, हा. तिथे सुद्धा सुंदर. बरोबर. तिथे आम्ही धुवाधारचा व तिचा हा, धबधबा. प्रपात बघितला सगळा, बरोबर, हो. की काय रौद्र रूप असू हो, शकतं. बरोबर. कमाल कमाल. हा, तेच. त्याचं वर्णन बरेच लोक करतात. हो हो हो, अतिशय सुंदर. भेडाघाट मध्ये मग आम्ही मांडूला पण गेलो. बरोबर. हं, मांडू पण छान मांडू आहे. पण सुंदर आहे. हा, तुम्ही तर- फोर्ट बघितला? हो मांडूचा? हो हो, फोर्ट तिकडचं बघितला, कुंड तिथे पण आहे. बघितलं. हो हो ते वरचं. हो, तिथे नर्मदा सगळं कुंड. आम्ही नर्मदा कुंड बरोबर. बघितलं ती सगळं. अशी गोष्ट आहे की राणी जी होती हो, ती रूपवती, रूपवती हा, तिच्यासाठी नर्मदा त्या कुंडात प्रगट झाली. असं ती हो. एक गोष्ट आहे. खरंय खरंय. तर तुम्हाला असं कोणती गूढ व्यक्ती भेटली का? असं तर आपण मागेच त्या गोष्टी हो हो, की तो मुलगा पण तो अचानक आला स्वतःहून आणि खरंच आहे. तुम्हाला विचारलं तर ती त्या आणि ती बाई आली, बाई आल्या रेकी त्या. हो, देणारी. म्हणजे त्या मी ते तर पण एक, हो, नर्मदा मैयाच, हो, त्याच हो, रूपाने त्याच आल्या. रूपाने आल्या त्या. बरोबर. पूर्ण तुम्ही नर्मदा परिक्रमा केली, हा. परिक्रमेनंतर हम्म. तुम्हाला स्वभावात स्वतःच्या काही बदल जाणवला का? हो, नक्कीच म्हणजे जाणवला. कसा काय फरक पडला? नक्की असं? जाणवला. म्हणजे ना, एक तर खूप मानसिक शांतता आपल्याला चांगली हो, म्हणजे ती आपण आपल्या आपोआपच निर्माणच होते आपल्या ह्याच्यामध्ये, की नाही आपल्याला किंवा एखाद्या गोष्टीमध्ये जर कुठेही असे वादाचे विषय आले की असं वाटतं नाही हे थांबलं पाहिजे, किंवा आपल्याकडून जर काही बोललं गेलं चुकून तर त्याची क्षमा आपण लगेच मागावी, असं आपल्याला एक इच्छा होते. हो, हे बदल नक्कीच झाले. स्वभावात खूप फरक, खूप फरक. तर मग परिक्रमेचं फलित तुम्ही काय सांगाल? परिक्रमा केली त्याचं तुम्हाला काय हो, फलित? फलित म्हणजे करावीच सगळ्यांनी, जरूर करावी. आणि तुमच्यामध्ये जे अंतर्बाह्य बदल होतात हे एक्सलंट बदल होतात. आणि तिची ना एक ओढ लागते. म्हणजे आता परत जरी मला अजून इच्छा आहे की माझं काही काही जे राहिलंय ना तिचं हे करायचं, भले ते वाहन परिक्रमा असे ना का, पण परत जायची इच्छा आहे. ऍक्च्युअली मला पायी करायची. बरोबर, मला पण करायची, पण माझा पण लागत. हो, आणि त्यांच्यामध्ये एक असं म्हटलं जातं की एक व्यक्ती जी करते ना, एक निरंजन, दो सुखी, तीन में खटपट, चार दुखी, हा त्यांचा एक हे आहे. म्हणजे तर 2 माणसं असतील तर ते छान आहे. हा, तर ती करावी असं मला वाटतंय. मला पण तसं वाटतंय. आता कधी योग येते बघूया. हो हो, नक्कीच. पण हेच मला तिकडच्या घाटावर जे नर्मदेत गेल्यानंतर ना, जे पण गेलेत त्यांना माहिती ती जादूच आहे, ती परत परत बोलावते. मग मी 2 वेळा आता उत्तर वाहिनी केली. आता पुढच्या वर्षी पण मी करणार, तुम्ही पण माझ्याबरोबर येणार? नक्की येणार आहे मी, नक्की येणार आहे. अतिशय तिथे गेल्यानंतर ध्रुवला पण मी सांगेन की तू पण ये. चालायचा पण व्यायाम होतो आणि अतिशय सुंदर वातावरण असतं, म्हणजे एनर्जेटिक वातावरण आहे तिथलं असं. तर आणि मध्ये एक हे करते, माहेश्वर घाट आहे ना, तो पण एक्सलंट आहे. एकतर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेली ती सगळी मंदिरं, शंकराची, आणि भव्यता त्याची व्हिडिओतच बघितलंय, खूप सुंदर, खूप सुंदर. आणि ना तिथे त्या घाटावरती आपण गेलो ना की त्याच्या आपला पाय सोडून बसलो की इतके ते मासे इतके छान आपल्या पायाला गुदगुल्या करत असतात. खूप छान, किती मासे, खूप मासे. म्हणजे ना एक माहिती नाही, ते आपल्याला असे प्रेम करतात आपल्या ह्याच्यावरती. इतकं असं जाणवलं मला, खूप जाणवलं. इव्हन गरुडेश्वर छान, म्हणजे तेव्हा आम्हाला फार सुंदर, फार सुंदर. तिथली यांची स्वामींची समाधी गरुडेश्वर, खाली धरण आहे ते. होय होय, खूप छान आहे, खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला परिक्रमा केल्याचा आनंद झालेला आहे आणि परत तुमची करण्याची इच्छा आहे. अगदी. तर अशा पॉइंटवरच आपण, आणि ना एक वेगळं भारलेलं वातावरण आहे. म्हणजे ते माईकी बगीचा म्हणून एक जो अमरकंटकला एक हे येतो ना, तर तिथून पण जंगलच आहे सगळं. तर तिथे सुद्धा असाच अनुभव आलेला आहे. म्हणजे जंगलचा जो भाग आहे ना, काहीतरी चांगल्या ह्यानी भारलेला वाटतो तुम्हाला. ते
जाणवतात त्याचे जाणवतात ती स्पंदन जाणवतात ती बरोबर. मैयाची. असं बसमध्ये कधी रात्री असं झालं नाही की फार उशीर झालाय हो आणि आता असं झालं. टेन्शन आलं, अरे पोचतील की नाही झालं वेळेवर? झालं असं झालं, कधी पण नाही. हा. त्या दिवशी ना पौर्णिमा होती हा आणि मी एक, मला माहिती नाही काय, पूर्ण जंगलात ना आमची बस चालली होती. एकमेव आमचंच बरं. वाहन चाललं हा. होतं, पूर्ण जंगल बरोबर. अमरकंटकच. हा आणि मला तेव्हा खूप इच्छा झाली हा. की आत्ता ना आमच्या बसच्या पुढे मला वाघाने दर्शन द्यावं. बरं. का माहिती नाही मला, हा, म्हणजे हा. मला पहिल्यापासून वाघ म्हणजे मी इव्हन बरं. ध्रुवला पण बरं. म्हंटल की तो रोहन दादा कायम हो. ताडोबाची हे बरं. करतो ना, सफर करतो, तर म्हटलं एकदा वाघाचं दर्शन घ्यावंच. बरं, म्हणजे बरं. माहिती नाही, पण हा. असं बघत होते मी हा. पूर्ण सगळे पूर्ण झोपले होते सगळे लोक, हा. मी एकटी टकटकीत जागी होते. बरोबर. आणि ते पौर्णिमेचं हा, चांदणं चांदणं, आणि तो काय प्रकाश बरोबर, पडला होता जंगलामध्ये बरोबर, लक्क. बरोबर. बापरे, म्हटलं आता एखादा वाघ दिसेल. यावा, दिसावा, बरोबर. निदान हा. क्रॉस करताना हा. तरी, पण नाही दिसला मला. तर ते वाईट वाटलं बरोबर, मला. बरोबर. आणि असाच खूप उशीर झाला होता. बरोबर. 12, 12:30, 1 वाजला होता आम्हाला बरोबर. पोचेपर्यंत हो. पण होशंगाबाद. जे पण असं नर्मदा परिक्रमा करतात ना, हा त्यांचं असं असतं की त्यांना काही इच्छा होते आणि बऱ्याच वेळा ती लगेच पूर्ण होते. होते ना. म्हणून मला तुम्ही सांगताना आता वाटलं की दिसला हो, की नाही दिसला, नाही दिसला तो, माहिती नाही. आता परत करीन ना, म्हणजे तिचं बहुतेक असं असेल की तू परत कर, मग मी देतो दर्शन तुला. बरोबर, असं असेल कदाचित. जय जगदानंदी मैया, जय आनंद कंदी. ब्रह्मा हरिहर शंकर, रेवा शिव हर शंकर, रुद्री पालंती. ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम वरदायक, अभिनव पद चंडी ओ मैया, अभिनव पद चंडी. सुर नर मुनि जन सेवत, सुर नर मुनि जन सेवत, शारद पदवंती. ओम जय जगदानंदी. देवी धूम्रक वाहन राजत, वीणा वाद्यंती ओ मैया, वीणा वाद्यंती. झुमकत झुमकत झुमकत, झन 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 नन, रमती राजंती. ओम जय जगदानंदी. देवी वाजत ताल मृदंगा, सुरमंडल रमती ओ मैया, सुरमंडल रमती. तुडितान तुडितान तुडितान, तुरडड तुरडड तुरडड, रमती सुरवंती. ओम जय जगदानंदी. देवी सकल भुवन पर आप विराजत, निश दिन आनंदी ओ मैया, सब जुग आनंदी. गावत गंगा शंकर, सेवत रेवा शंकर, तुम भव भेटंती. ओम जय जगदानंदी. मैया जी को कंचन थाल विराजत, अगर कपूर पाती ओ मैया, अगर कपूर पाती. अमर कंठ में विराजत, घाटन घाट विराजत, कोटि रतन ज्योति. ओम जय जगदानंदी. मैया जी की आरती निश दिन, जो कोई पढ़ गावे ओ मैया, जो कोई पढ़ गावे. भजत शिवानंद स्वामी,
रटत हरी हर स्वामी मन वांछित पावे। ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी, ओ मैया जय आनंद कंदी। ब्रह्मा हरि हर शंकर, रेवा शिव हर शंकर, रुद्री पालन्ति। ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी, ओम जय जगदानंदी। ताई, ह्याच नोटवर आपण आपली ही मुलाखत आज संपवूया. आणि तुम्ही मला मुलाखत दिली, इथे येऊन तुमच्या हातचं जेवायला घातलं आज. बापरे, विशेष करून मला चांगली गोड किती खीर हा करून. म्हणजे मला किती आनंद झाला तर ऍक्च्युली. मला असं जेवण पण मी चांगलं जेवलोय, तुमच्याकडे जास्तच जेवलो आज जरा. तर त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि धन्यवाद. आता पुढच्या परिक्रमेत उत्तर वाहिनीला तर आपण भेटूच. नक्की आणि जी भेटूया. पायी करायची आहे हो. ती पण माझी पण इच्छा आहे. Yes, तर आता नक्की. बघूया नर्मदा मैया आपलं कसं जुळवून हा, आणते. पायी तिचं करायची. बोलावणं आल्याशिवाय हा. काही खरं तर नाहीये. मला स्वतःला पण पायी करायची हो इच्छा आहे. हो हो, तर याच नोटवर आपण ही मुलाखत इथे संपवूया. अगदी. नर्मदे हर, नर्मदे नर्मदे हर, हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मदे हर.